आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय झालं? असे का उभे आहेत सगळे? आणि आशाला तर काकू का अशा एकदम निघून गेल्या? ताई अगं, बाबा आपले वेळेवर औषध घेत नाहीत ना, म्हणून त्या दटावत होत्या आणि मग रागाने निघून गेल्या. बाबा काय चाललंय तुमचं? वेळेवर औषध घेत जा ना. आई 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 अगं रडू नकोस ग. चुकलं बाई, माझं चुकलं. कशी बाई या वयामध्ये असली इच्छा झाली मला. चुकलं, माझं चुकलं खरंच. आई आई हे बघ, तुझं काही चुकलेलं नाहीये. आमचं चुकलंय. आम्ही जरा मस्करी केली तुझी. ते मस्करी करता करता जरा जास्तच ताणलं, त्यासाठी सॉरी. सॉरी सॉरी. मस्करी? हा, थोडी मस्करी केली, गंमत केली. म्हटलं गिल्ट देऊया थोडस तुला, पण सॉरी. तुला माहितीये ना आम्ही सगळे किती मस्तीखोर आहोत ते. तुझ्यावर गेलोय. नाही, ते माहितीये रे मला. मी माझ्या हाताने इच्छा लिहिली रे बाई. हा मग ठीक आहे ना, एवढं काय. नाही बाबा, खूप मोठी चूक झाली माझ्या हातनं समीर. खूप टेन्शन आलं होतं मला. घोर पाप झालंय. आणि तू जाणाऱ्या माणसाची मस्करी करतात का रे? अगं करते काय तू? आता सॉरी म्हंटल ना, माफी मागितली, अजून काय करू सांग? तू कांदर अजून काय? कान धरून उठाबशा काढू आता. नाही नाही, नको. असं काही करू नका बाई. तुमच्या मनात माझ्याविषयी आडी नाही ना, यातच आनंद आहे बाई मला. आई, तुझ्या आनंदात भर पाडू एक गंमत सांगू? काय गंमत आता? आपण भेटू धर्मेंद्रला. खरं खरं सांगतोस? हा. नाही बाई, पण हे चुकलेलं आहे ना. हे अशी इच्छा मी करायलाच नको होती बाई. नको बाई. काही चुकीचं नाहीये का आई? त्यात काय एवढं? वाटू शकतं तुला. ठीक आहे, आम्ही म्हंटल ना काही चुकीचं नाहीये. तुला धर्मेंद्रला मिठी मारावीशी वाटली. हा, माझं घे. मला पण वाटतं दीपिका पदुकोणला मिठी मारावीशी. नाही काय? कोणाला? मिठी म्हणजे अशी डायरेक्ट मिठी नाही, मग कशी? थोडीशी. ठीक आहे ना मुक्ता यार, वाटू शकतं. आई वाटू शकतं की नाही? हा एक मिनिट. आई, तुझी इच्छा पूर्ण करू आम्ही. धर्मेंद्रला भेटायला जाऊ. हा, नाशिक मध्येच तर राहतो धर्मेंद्र, कुठे लांब राहतो? बाई, नाशिक मध्ये असतो धर्मेंद्र? हा हा, हो, त्यांचं फार्म हाऊस आहे इथे. नाही, पण ते तर लोणावळ्याला आहे ना. लोणावळा. एवढी माहिती काढली धर्मेंद्र बद्दल? नाही रे, म्हणजे ते वाचलं होतं म्हणून म्हटलं. पण ही म्हणते की नाशिक मध्ये म्हणून. अहो, ते किती श्रीमंत आहेत.
त्यांचे बऱ्याच ठिकाणी फार्म हाऊस असतील ना, आणि कुठे का असे ना, ते जिथे कुठे असतील ना तिथे आम्ही तुम्हाला भेटायला घेऊन जाऊ. काय? हो, हो शक्य आहे काय? हो खरंच. होणार, शक्य होणार. तुम्ही तुमची इच्छा चिठ्ठीत लिहून तुळशीजवळ ठेवली होती ना, म्हणजे शक्य होणारच. हो बाई, म्हणजे शक्य होणारच. चुकलं आहेस मग माझं. तुझं ना हे नेहमीच असतं. कुठे ठेवलाय बरं कंपास बॉक्स? हे काय आहे इथे? ही ठेवायची जागा आहे का शमिका? अरे डॅडा, इथेच ठेवलं होतं काल होमवर्क करताना. काय माहित कुठे गेला. काय इथेच ठेवलं होतं? नेहमीच आहे तुझं, कुठेही ठेवतेस वस्तू आणि मग डॅडा, सापडला सापडला. सापडलं? आहे ना सगळं? हो, सगळं आहे. रबर, स्केल, पेन्सिल, शार्पनर. चल चल. चला, उशीर झालाय. एक मिनिट. काय झालं? आई शपथ, हे खरं आहे. काय खरंय? असं म्हणतात की मुलांनी उशीखाली चिठ्ठी ठेवली ना की फेरी येते आणि ती चिठ्ठी घेऊन जाते, मग आपली विश पूर्ण होते. अच्छा, मी पण माझी विश चिठ्ठीत लिहून ठेवली होती आणि आता ती खरंच गायब झाली. म्हणजे आता माझी विश नक्की पूर्ण होणार. आणि काय विश होती तुझी? डॅड, असा कसा रे तू? ही सिक्रेट असतं. जर आपण हे सिक्रेट सांगितलं तर ही विश कम्प्लीट कशी होणार? पण बघ तू, माझी विश पूर्ण होणार. हॅलो. हॅलो, वृंदा मॅडम बोलताय का? हो बोलते. कोण बोलताय? मी अजिंक्य सरांच्या ऑफिस मधून बोलते. तुमच्या हसबंडची केस त्यांनी लढली होती ना, तर त्याची फीस बाकी आहे. तुम्ही आजच येऊन त्या फीस दिल्या तर बरं होईल. ठीक आहे, येते मी ऑफिसला. हा. अगं, आता गेली ना ती, त्याच आवाज कशाला बोलतेय? सॉरी, ते कॅरेक्टर मध्ये घुसले होते ग. वा, कॅरेक्टर म्हणे. हाऊस तर बघा. गप्प बस आता दोघी. नाही 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 साहेब, आहे बघा, आम्ही अशी डिरेक्ट ऑर्डर घेत नाही कोणाकडनं. हं? आमची माणसं ठरलेली आहेत, त्यांनाच ऑर्डर देतो आम्ही फक्त. बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. तुम्ही एक काम करा, तुमचे फळांचे जे काही सॅम्पल्स असतील ना ते घेऊन दुकानावर येऊन मला भेटा. मी क्वालिटी चेक करतो आणि मग बघू ऑर्डरचा आपण कधी. हा, स्वीट सिपचं पण तिथेच बोलून घेऊ आपण. तुम्ही या. नाही साहेब, तुम्हाला नाही, तुम्ही या ना. तुम्ही दुकानावर या, आपण तिथे भेटून बोलूया. हा. ए बाप,
कशाला त्या कावळ्याला हाकलतोस? त्रास देतोय. अरे 9 दिवसांनी मी सुद्धा अशी फांदीवर बसेन बाई कावळा म्हणून. हे उगाच काही बोलू नकोस हं तू, असं काही होत नाही. काही होत नाही, असंच होतं आणि असंच असतं बाई. आणि तेव्हा मी मायेनी काळजीनी काव काव करत तुझ्याशी बोलायला येईन आणि तू करा हाड हाड कर तू. काय बोलतेस आई तू? हा, इथे मी लोकांना कॉल करून करून तुला धर्मेंद्रशी कसं भेटवता येईल याचे प्रयत्न करतोय. तू या अशा गोष्टी करतेस. तर बाई तू जा ना, तू जा. कुठं? जा, छान मेकअप कर, फेशियल कर, हेमा मालिनी सारखे असे गोल्डन कलरचे हेअर कर, हं? सुंदर हो. कावळा व्हायच्या गोष्टी करते. नाही बाई, ए आकाश, मला धर्मेंद्र भेटला नाही तरी चालेल, कळलं का? पण वृंदाचं लग्न व्हावं म्हणून जीव तुटतोय माझा. त्यांचं जर लग्न झालं नाही ना बाई, माझा अतृप्त आत्मा कावळा बनून इथे येतो की नाही बघ तू. एकंदर तुझा स्वभाव बघता तू कावळा होशील असं मला वाटत नाही. आता तसं नसतं रे, 10 दिवसात कावळाच होतो. नाही होत असतील, पण हे तू आहे ना फार फार तर मांजर होशील, मांजर. रे मेल्या, आडवी जाणारी मांजर म्हणतोस मग. त्या अर्थाने नाही म्हंटल ग. मांजर म्हणजे अशी छानशी मांजर, गोंडस, सॉफ्ट सॉफ्ट, ग्रेसफुल. तू कशी पटापटा उत्तर देतेस, तुझी जीभ कशी पटापटा 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 उत्तर देते काही विचारल्यावरती, तशी क्विक रिस्पॉन्स करणारी, तशी वाली मांजर. मेल्या पण आई आहे ना मी तुझी. हं? मांजर म्हणतोस मला, मांजर म्हणतोस. वय. हॅलो, सर, मिसेस वृंदा घोलप आलेत भेटायला. काय? पाठवा त्यांना आत. या. तुम्ही इथे? हो का? म्हणजे मी इथे आलेलं आवडलं नाहीये का? नाही नाही, बसा नाही, मी इथेच ठीक आहे. बसा, मी चहा कॉफी काहीतरी सांगतो. नाही, मी तुमची फीस द्यायला आले. फीज? तुम्ही इथे फीज द्यायला आलात? हो, तुमच्याच ऑफिस मधून फोन आला होता म्हणून मी पैसे घेऊन आले. अहो पण मी का घेईन तुमच्याकडनं फीज? का? इतरांकडून घेताच ना. असो, तुमच्याच ऑफिस मधून फोन आला म्हणून मी पैसे घेऊन आले. वृंदा, मी नाही मागितलेत पैसे, किंवा मी कुणाला त्या संदर्भात फोन करायला पण नाही लावलं. एक मिनिट. मेघा, आत या. या. कमी. मी वृंदा घोलप यांना फोन केला होता. फीस मागितली तुम्ही यांच्याकडे? नाही सर, मी नव्हता केला फोन. तुम्ही फोन नाही केला तर मग आपल्या ऑफिसमधनं कोणी फोन केला त्यांना? आय डोंट नो सर, मे बी काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालं असेल. काय उत्तर देताय तुम्ही? सॉरी सर, म्हणजे माझं काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालं असेल असं म्हणायचं होतं. मंथ एंड असल्यामुळे बऱ्याच जणांना आपल्या अकाउंट्स डिपार्टमेंट मधून फोन जातो. मे बी तिथेच काहीतरी घोळ झाला असेल. मे बी. माझ्या समोर तुम्ही मेबीचे पाडे वाचताय? काय हलगर्जीपणा आहे मेघा? सॉरी सर, मी लगेच चेक करते आणि तुम्हाला कळवते. कळवा मला. येस सर. I'm really sorry.
म्हणजे पाहिलं ना तुम्ही, नक्कीच काहीतरी गैरसमज झाला असेल. मला मला नकोय तुमच्याकडून पैसे. नाही, हे सगळं ठीक आहे, पण मी आता घेऊन आले तर तुमची फी घ्या तुम्ही. अहो नको म्हणतोय ना मी. सॉरी म्हटलं ना मी आता. सॉरीचा मुद्दा नाहीये, पण कोणाची उधारी ठेवू नये असं म्हणतात. उधारी? मग असू द्या नाही उधारी. म्हणजे निदान आपल्याला भेटायला काहीतरी निमित्त तरी राहील. नाही म्हणजे हा म्हणजे आता तुम्हाला मला भेटायचं नसेल तर मग ठीक आहे, घेतो मी फीस. ठेवा. हो 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 या ना, या 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 5 वाजेपर्यंत आला तरी चालेल. होय होय. नाही नाही नाही, तिकडून नको, तिकडून नको. तिकडून जरा रस्ता बंद आहे. हो, ते चौकाला असा जरा वळशा घालून आलात ना, आता बरं होईल. हा हा, बरोबर बरोबर बरोबर. या या या, वाट बघतो मी. या 5 वाजता या. बर बर. शारदाताई, हा, जरा 2 मिनिटं या इथे. आले. काय हो? काही नाही, आज संध्याकाळी घरी जरा पाहुणे यायचे. बर. माझा जुना मित्रच आहे, तर घरात काही छानसा बेत करता आला तर उत्तम. करूया, चांगलं काहीतरी करूया. हा, बेत चांगलं करावंच लागेल, कारण हा माझा मित्र आहे ना, तो त्याच्या पुतण्याला घेऊन यायचा. बर. म्हणजे पाहुणे म्हणून वृंदाला बघायला येत आहेत असं समजा. वृंदाला बघायला? हो. का? अहो, का म्हणजे काय, तुम्हीच मला म्हणाला होतात ना अशाल तर की एक बाप म्हणून मी वृंदाच्या पुढच्या आयुष्याचा विचार करायला हवा. वृंदाला आणि बर्फीला त्यांचं आपलं म्हणून हक्काचा माणूस मिळायला हवं. पर पुढे जाऊन आणखीन म्हातारपणामध्ये वृंदाला आधार मिळायला हवा असं तुम्हीच म्हणालात ना मला.
हा, मला तुमचं म्हणणं पडलं, हा अगदी पडलं. पण कसं आहे, ते आपल्या डोळ्यासमोरचीच व्यक्ती ग्राह्य धरण्यात काही अर्थ नाही. अजिंक्यरावांपेक्षाही एखादा चांगला माणूस असू शकतो ना, नाही का, शोधायला. हं? वृंदाला याची कल्पना आहे का? नाहीये खर तर. हा, म्हणजे वृंदाच्या इच्छेशिवाय तिच्या बघण्याचा कार्यक्रम होऊ नये या मताचा मी होतो. हा मग कशात काही नाहीच आहे, तर गोष्टी तशा मांडण्यात काय अर्थ आहे, नाही का? म्हणजे फक्त भेट घडवून आणणं म्हणजे काही बघण्याचा कार्यक्रम होत नाही ना. हा. तशी ही सुद्धा एक फक्त भेट घडवून आणायची आहे. हा. म्हणजे आलेला मुलगा समजा जर घर, पैसा, पद, स्वभाव उत्तमच असेल तर विचार करायला काही हरकत नाही मला वाटतं, नाही का? विचार म्हणतो मी. निर्णय घेण्याची घाई नाही. हा. हा. आणि तसंही हा जो मुलगा आता यायचा ते माझ्या मित्राचा पुतण्या, तो माझा जुना विद्यार्थीच आहे शाळेतला. हो. त्यामुळे मी चांगला ओळखतो त्याला. वृंदाची एकदा ओळख करून द्यायची, बघू पुढे काय घडतंय. उत्तम घडलं तर उत्तमच, नाही का?